नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. आता प्रत्येक कोंबडी मागे ₹100 आणि विहिरींसाठी किती मिळणार जाणून घेऊया संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. ज्या विहिरीमध्ये गाळ जमा झालाय त्यासाठी ₹30,000 देण्यात येणार आहेत. आणि वाहून गेलेल्या प्रत्येक जनावरासाठी ₹37,000 दिले जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी ही मदत दिली जाणार आहे. ज्या विहिरींमध्ये गाळ जमा झाला आहे त्यासाठी ₹30,000, तसेच वाहून गेलेल्या प्रत्येक जनावरासाठी ₹37,000 दिले जाणार आहेत. आता कोणत्या नुकसानीसाठी किती रुपये दिले जाणार जाणून घेऊया सविस्तर बातमी. आता कोणत्या नुकसानीसाठी किती पैसे बघा. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ₹18,500 दिले जाणार आहेत. हंगामाची बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ₹27,000 दिले जाणार आहेत. सोबतच बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹32,500 दिले जाणार आहेत. गाळ साचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी ₹30,000 दिले जाणार आहेत. पावसामुळे घर पडले असेल तर पीएम आवास योजनेअंतर्गत नवीन घर दिले जाणार आहे. डोंगरी भागातील घरांना 10,000ची अधिकची मदत दिली जाणार आहे. ज्यांच्या घराचं अशांत नुकसान झालं आहे त्यांना घर उभारण्यासाठी मदत दिली जाणार आहे. गोठा दुकानदार यांना 50,000ची देखील मदत दिली जाणार आहे. वाहून गेलेल्या मृत्युमुखी पडलेल्या जनावरांसाठी प्रति जनावर ₹37,000 दिले जाणार आहेत. करोडो गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 3,50,000ची मदत तसेच ₹47,000 रोख मिळणार आहेत. बाकी रक्कम मनरेगाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आता कुक्कुटपालनाचे नुकसान झाले असल्यास ₹100 प्रति कोंबडी मदत दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. पण ही शेतकऱ्यांना मदत आता दिवाळीपूर्वी देखील देणे जाणार आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच ही मदत दिली जाणार आहे.